वेगवान आढावा। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। दरम्यान सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामाबाबत ही भेट झाल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय। या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती जयंत पाटलांनी दिली। दापोली नगर पंचायतमधील विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेतली। या भेटीनंतर ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे। नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आलाय। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी मालेगावच्या दौऱ्यावरती आले होते। त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन बनावट जन्मदाखले प्रकरणाची माहिती घेतली। दरम्यान जाणून बुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करून भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय। मला राज्यसभेची कमिटमेंट होती, खासदारकी लढवायची होती असा खुलासा किरण सामंत यांनी केलाय। तुम्ही पक्षप्रवेश करा, उद्या रत्नागिरीतून आमदार आणि तुम्ही राजापूरमधील आमदार आणि मी खासदार होतो असं राजन साळवींनी सांगितल्याचा गौप्यस्फोट सामंतांनी केलाय। धमकी आल्याने चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। एस्कॉर्ट व्हॅनसह एक सशस्त्र पीएसआय आणि 4 बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण महालेंना देण्यात आलेलं आहे। आमदार महालेंना 24 तास सुरक्षा दिली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वारंवार लांबणीवरती जात आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टात आता 4 मार्चला पुढील सुनावणी पार पडणार आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत आराखडा सादर करण्यात आलेला आहे। कुंभमेळ्यासाठी 3,354 कोटींचा आराखडा सादर करण्यात आला आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। तर कुंभमेळ्यासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडणार आहे। वादग्रस्त मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे दोन्ही मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते। खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय। मंत्र्यांनी दिलेल्या यादीत 16 जण फिक्सर होते, त्यांची नावं जाहीर करण्यात यावी असं आव्हान राऊतांनी केलेलं आहे। तर फिक्सरची नावं शिंदेच्या पक्षातील आहेत असा दावा सुद्धा केलाय। बुलढाण्यात काँग्रेसला मोठा खिंडार पडलाय। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातील माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी काँग्रेसला रामराम केलाय। राज्यात लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र होत आहेत, ही बेईमानी आहे। निवडणूक काळात पडताळणी न करता घाईघाईने अर्ज भरून घेता आणि आता छाननी करता ही लाडक्या बहिणींची फसवणूक आहे। याबाबत महिलांना घेऊन तक्रार करणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे। बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या मराठी कानडी वादाच्या पार्श्वभूमीवरती भेट झाली। जळगाव जिल्ह्यातील 23 मजूर सोसायट्यांवरती मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। प्रत्यक्षात मजूर नसतानाही मोठ्या कामांचं वाटप झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले। त्यामुळे आता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वर्चस्वातील जळगाव जिल्हा मजूर फेडरेशन रडारवरती आलंय। संगमनेर थोरात सहकारी साखर कारखाना, डॉक्टर विखे पाटील साखर कारखाना आणि डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। 2 दिवसांपूर्वी 2 गटात झालेल्या हाणामारीतील जखमींची पुन्हा एकदा नाशिक जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागात हाणामारी झाली आहे। या घटनेनंतर परिचारिका संघटना आक्रमक झाल्यात। परिचारिकांकडून सुरक्षेची मागणी जोर धरू लागली आहे। सातारा जिल्ह्यातील उमरज गावच्या नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत 11 दिवसांपूर्वी अपघात झालाय। तिच्यावरती अमेरिकेत ICU मध्ये उपचार सुरू आहेत। मरणाच्या दारात असणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना व्हिसा मिळत नाहीये। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली। कोरटकरांचं तोंड काळं करून धिंड काढणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस दिलं जाणार अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केली आहे। तसंच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोरटकरांविरोधात जोडे मारो आंदोलन केलंय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे। डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचा आरोप सावंतांनी केलाय। दरम्यान मी कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही असं स्पष्टीकरण देत डॉक्टर कोरटकर यांनी सावंतांचे आरोप फेटाळले। इतिहासकार इंद्रजित सावंतांच्या केसालाही धक्का लागला तर एकालाही सोडणार नाही असा इशारा भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय।
50 दिवसात सोन्याचे भाव 13,000 वधारलेत. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे सोन्याच्या भावामध्ये तेजी आली आहे. आज सोन्याचा भाव 89,000 तर चांदी 1,01,000 वरती आहे. भाववाढीमुळे सोन्याच्या दुकानात शुकशुकाट दिसतोय. सुषमा अंधारे यांनी नीलम गोरेंविरोधात थेट कोर्टामध्ये धाव घेतली आहे. अंधारे यांनी वकिलांमार्फत गोरेंना नोटीस पाठवली आहे. सुषमा अंधारे आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. खऱ्या अर्थाने मुंबईला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नीलम गोरेंची पाठराखण केली आहे. नीलम गोरेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले, त्यामुळेच त्यांना मिरच्या लागल्या, अशा शब्दात शिंदेंनी नीलम गोरेंवरती होणाऱ्या चौफेर टीकेला प्रत्युत्तर दिलं. उबाटाच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीत नीलम गोरेंविरोधात जोरदार आंदोलन केलंय. गोरेंच्या फोटोला जोडे मारत महिला शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय. नीलम गोरेंविरोधात बुलढाण्यामध्ये उबाटाच्या कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन केलंय. उबाटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंची माफी मागावी अशी मागणी केली. नीलम गोरे येत्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार आहेत. गोरेंनी उद्धव ठाकरेंवरती केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देत माध्यमांशी संवाद साधणार आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेत कोर्टाने निर्णय राखून ठेवला. 1 मार्चला कोर्ट निकाल देणार आहे. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत हीन विचार करणारी विश्ववल्ली या राज्यामध्ये राहते, हीच धक्कादायक बाब आहे. सामाजिक दरी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अशा माथेफिरूंना कुणीही पाठीशी घालू नये अशी भावना संभाजीराजांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी गजा मारणेला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जर गजा मारणेला सगळी आरोग्य सुविधा पुरवा असे आदेश कोर्टाने दिले. धनंजय देशमुखांनी अप्पर पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा केलेली आहे. दरम्यान आमच्या मागण्यांवरती उत्तर येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, उत्तर आल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार अशी माहिती देशमुखांनी दिली. संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मसाजोगमधील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात देशमुख कुटुंबानेही सहभाग घेतलाय. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला. माणूस जिवंत असेल तर 24 तासात पोलीस शोधून काढतात, पण जो माणूस नसेलच तर तो कसा सापडणार असा सवाल संदीप क्षीरसागरांनी केला. कृष्णा आंधळेला जीवाला काहीतरी झालं असेल असा दावा क्षीरसागरांनी केला. देशमुखांच्या आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिली. यावेळेला त्यांनी सरकारवरती थेट निशाणा साधलाय. सरकार देशमुख प्रकरण गांभीर्यानं घेत नाही म्हणून आरोपींना अटक केली जात नसल्याचा आरोप केला. गोड बोलत सरकार संतोष देशमुख हत्या प्रकरण हाताळतंय असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणू नका, देशमुख कुटुंबावरती अन्नत्याग करण्याची वेळ येते, हेच दुर्दैव आहे असंही जरांगे म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधलाय. सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या, लढाई मोठी आहे. वैभवीची 12वीची परीक्षा सुरू आहे अशी काळजी सुळेंनी व्यक्त केली आहे. तर रोज बोलत राहीन अशी ग्वाही सुद्धा दिली. संतोष देशमुख यांचा लाडका कुत्रा राजू हा देखील त्यांच्या जाण्यानंतर हळहळला. देशमुखांचा लाडका राजू गेल्या 70 दिवसांपासून 24 तास मंडपामध्येच देशमुखांच्या फोटो शेजारी बसून असतो. दरम्यान हा मुकाजीव आपलं दुःख सांगणार कोणाला, त्याचा मालक आता या जगात नाही अशा भावना धनंजय देशमुख यांनी मांडल्या. बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रमेश अडसकर यांनी आंदोलनस्थळी जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी प्रशासनावरती टीका केली. 78 दिवसानंतर सुद्धा न्याय मिळत नाही, कृष्णा आंधळेला कोणीतरी पाठीशी घालतंय म्हणूनच तो सापडत नाही असा आरोप केला. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदनामी थांबवा, अन्यथा बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा पोलीस बॉय संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी अंजली दमानी यांना दिला. उल्हासनगरमध्ये पोलीस आणि महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी बालविवाह रोखलाय. चाइल्ड हेल्पलाईन नंबरवरती उल्हासनगरमध्ये बालविवाह होत असल्याची तक्रार एका अज्ञाताने दिली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत बालविवाह रोखलाय. कोथरूडचं बीड होऊ देऊ नका अशा आशयाचं पुणेकरांकडून बॅनर्स लावण्यात आले. कोथरूडमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत नागरिक वैतागलेत. बॅनरमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत त्यांनी आपली व्यथा मांडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठ परिसरात वृक्षतोड केली जाते, याचा विरोध करत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त वृक्षतोड केल्याचा आरोप मुलांनी केला. तरी माहिती चुकीची आहे, वृक्षतोड झालेली नाही अशी माहिती प्रभारी कुलसचिव ज्योती भाकरे यांनी दिली. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील 71 लाखांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. कारवाई न करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. अनेक महत्त्वाची बातमी समोर येते. महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू होणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यांकडून बस सेवेबाबत तयारी सुरू केलेली आहे. कोल्हापूर बेळगाव जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणं झालेलं आहे. लवकरच आंतरराज्य बस सेवा सुरू करण्याचे दोन्ही बाजूनी प्रयत्न केले जात आहेत. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. ज्ञानेश्वर, खरं तर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा जी आहे ती गेले काही दिवस बंद आहे आणि आता ती सुरू होण्याची लक्षणं दिसत आहेत. काय माहिती आहे? आम्ही गेल्या 4 दिवसापासून बेळगावहून महाराष्ट्रामध्ये येणारी म्हणजे कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे आणि महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये जाणारी सुद्धा बस वाहतूक पूर्णपणे बंद आहे. महाराष्ट्रातल्या बस चालकाला आणि वाहकाला चित्रदुर्ग या ठिकाणी जे आक्षेपार्ह त्यांच्याबद्दल वर्तन केलं गेलं, त्यांना काळं फासलं गेलं, त्या पार्श्वभूमीवरती दोन्ही राज्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळे दोन्ही राज्यांच्याकडून आंतरराज्य बस सेवा आहे ती सध्या बंद असल्याचं पाहायला मिळते. मात्र ही बस सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी आणि दोन्ही राज्यातला तणाव हा कमी व्हावा, मिटावा यासाठी आता दोन्ही राज्यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते. दोन्ही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची म्हणजे विशेषतः बेळगाव आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची या संदर्भातली बैठक झाली. एसपी सुद्धा या दोन्ही बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीच्या माध्यमातून मार्शल पुरवून किंवा पोलीस बंदोबस्त पुरवून ही बस सेवा सुरू करता येईल का याची चाचपणी करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तामध्ये ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय आहे तो दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. लवकरच ही बस सेवा सुरू होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण गेल्या 4 दिवसापासून ही बस सेवा बंद असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे आंतरराज्य बस सेवेचा मोठा फटका आहे तो बसलेला आहे. सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत, ते कोल्हापुरातून जात असतात, महाराष्ट्रातून जात असतात, त्यांना याचा फटका आहे ते बसलेला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सगळ्या परिसरामध्ये याचा फटका बसल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता पोलीस बंदोबस्तामध्ये ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे तो दोन्ही बाजूच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं होतोय. ही लवकरच बस सेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा नागरिक करताना पाहायला मिळत आहेत. निश्चित ज्ञानेश्वर, त्यामुळे तणाव कसा निवळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरणामध्ये अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या रिसॉर्टवरती महसूल विभागाने पार्टी केली. खेड तालुक्यातील वाकीतर्फे वाडा गावच्या हद्दीमध्ये अनधिकृत रिसॉर्ट आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर पालिकेत जाऊन थेट प्रतिकात्मक जेसीबी भेट दिलेली आहे. शहरात अतिक्रमण विरोधात कारवाईचा धडाका लावल्यामुळे मवियाच्या नेत्यांनी कौतुक केलंय. ही कारवाई अशी सुरू ठेवून नागरिकांना रस्ते, फुटपाथ मोकळे करून दिल्यामुळे पालिका आयुक्तांचं कौतुक केलंय. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती पुण्याची बाजारपेठ सजलेली आहे. महात्मा फुले मंडईत फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कवट, बेलाचं पान, फूल, धोत्र्याचं फूल, बटाटा, रताळं ही सगळी फळं, फुलं, त्याचबरोबर पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. रस्त्यावरती काम करताना जनतेशी प्रामाणिकपणे आणि नम्रतेने वागा असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिसांना दिले. पुण्यामध्ये पुणे वाहतूक पोलीस अकादमी संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञांकडून पोलिसांना प्रशिक्षण दिलं जात आहे. नागपूरच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी समाज कल्याण विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केलंय. मेसमधील जेवणात मागणीनंतर सुद्धा अंड, दूध, फळं मिळत नसून जेवणही निकृष्ट दर्जाचं मिळत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय. कोल्हापूर जिल्हा परिषदेत 57,04,40,000ची फसवणूक झालेली होती. 18 जानेवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान केडीसी बँकेतील जिल्हा परिषदेच्या बँक अकाउंटमधून 57 कोटींचा अपहार झालेला होता. दरम्यान ही रक्कम सुरक्षित असून संबंधित कंपनीची जिल्हा मध्यवर्ती बँकेने खाती गोठवली आहे. भुसावळ तालुक्यामध्ये 10 वर्षांनी विद्यार्थ्यांना शालेय दाखले मिळणार आहेत. महास्वराज्य अभियानांतर्गत 10 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उपक्रमाची अनेक जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केली जाते. दरम्यान विद्यार्थी आणि पालकांच्या सोयीसाठी उपक्रम सुरू केल्याचा दावा तहसीलदार नीता लबडे यांनी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झालेत. कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन ते लवकरच रथयात्रा काढणार आहेत. सोयाबीनचा भाव, पीक विम्याचे पैसे तातडीने देण्याच्या मागणीसाठी तुपकर तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरती असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास काढण्यात आलेला आहे. पुढील उपचारासाठी वाघिणीला पिंजऱ्यात बंद करण्यात आलंय, तर उपचारानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक झाली आहे. बाजार समितीत एकाच दिवशी 13,000 पोत्यांची आवक झाली आहे. हरभऱ्याला 5,150 ते 5,700 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पथविक्रेत्यांवरती होणाऱ्या अन्यायाविरोधात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात महापालिकेवरती मोर्चा काढण्यात आला. पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी नियोजित जागा ठरवून देण्याची मागणी जलील यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव इकडे तहसीलदार कार्यालयासमोर शेतकरी अमरण उपोषणाला बसलेत. वहिवाट रस्ता खुला करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. या सगळ्या वेगवान बातम्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात भांग जप्त करण्यात आली आहे. भांगेच्या गोळ्या तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. भांग विक्री करणाऱ्या दोघांसह 6,72,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. बीडच्या माजलगावात शहर महावितरणच्या विद्युत डीपीचा स्फोट झालाय. डीपीमधील डिझेलने पेट घेतल्यामुळे स्फोट झालाय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जळगाव शहरातील फुले मार्केटमधील कापड दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलंय. मुंबईच्या मालाडमध्ये ज्युनियर आणि मास्टर्स मुंबई श्री स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये एकूण 173 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ज्युनियर मुंबई श्रीचं विजेतेपद वैभव गोळेनं, तर मास्टर्स मुंबई श्री म्हणजेच 40 वर्षांवरील खेळाडूंचा विजेता ठरलाय संकेत भरम. ही स्पर्धा ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशनमध्ये आयोजित केली होती. संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीने मढवण्यात आलाय, अशी माहिती अधिकारी राजेंद्र शेळकेने दिली आहे. दरवाजासाठी सुमारे 30 किलो चांदी आणि इतर 4 लाख किमतीच्या सोन्या चांदीच्या वस्तू नांदेडमधील भाविक अर्गुलवार या परिवाराने दान केला आहे. महाशिवरात्री निमित्ताने प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्ताने मंदिर भाविकांनी गर्दी केलेली आहे. भाविक रुद्राभिषेक पूजा करतात. यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली. इकडे थांबण्याची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.